आणि 2005च्या दुर्घटनेमध्ये असं झालं की वाद्यांच्यामुळं जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे होतं ते कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणात झालं नाही। ते कम्युनिकेशन होण्यासाठी वाद्य वाजवण्यासाठी गडावर पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे। गर्दीमुळे दुर्घटना झाल्याप्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत। बॅरिगेटर शिस्तीत दर्शन वगैरे होतं, पण जसं भाविकांना दर्शन हवंय तसं दर्शन मिळत नाही ना। शिस्तीत दर्शन 2 मिनिटात बाहेर काढल्यावर काय एवढ्या लांबून खर्च करून भाविक येतं, त्यांना तर दर्शन मिळालं पाहिजे का। पायऱ्यांचा प्रॉब्लेम होता, पण आता डायरेक्ट गाडी तुमची दर्शन फार मंदिरापर्यंत येऊ शकते, त्यामुळे म्हाताऱ्या लोकांची खूप चांगली सुविधा केलेली आहे। जानेवारीपर्यंत पाण्याची व्यवस्था असते, पण जानेवारीत यात्रेला एवढी प्रचंड भाविक लोक येत असतात, त्याच्यामुळे तदनंतर काही पाण्याची व्यवस्था नाहीच इथं। माझं टँकरद्वारे वगैरे पाण्याचा पुरवठा केला जातो यात्रा कालावधीमध्ये। आणि 26 गाव पाणी योजना जी जीवन प्राधिकरणची होती की जवळजवळ आता 10 वर्ष झाले या गोष्टीला, 2098-97च्या काळात झाली आहे, तर ती पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि ती बंद स्थितीत आहे। कोचर आयोगाच्या शिफारशी अनुसार मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने जे काही सुधारणा घडवण्यात आल्या याच्यामध्ये चढण्याचा मार्ग आणि उतरण्याचा मार्ग स्वतंत्र करण्यात आला। पूर्वीही होताच, परंतु पूर्वी उतरण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळं लोकांची गर्दी व्हायची। आता हे दोन्ही मार्गावरचे अतिक्रमण हटवण्यात आली, तसेच उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी स्वतंत्र मार्गिका निर्माण करण्यात आल्यामुळे भाविकांना दर्शन झाल्यानंतर पटदिशी खाली जाता येतं, त्याच्यामुळे गर्दी होत नाही आणि परिसर वाढवण्यात आलेला आहे। मांढरदेव गडावरती भाविकांसाठी सुविधा निर्माण झालेल्या आहेत, मात्र मूळ प्रश्न जो अंधश्रद्धेचा तो मात्र कायमच आहे। गडावरती पशुबंदी करण्यास मज्जाव आहे, मात्र गडाच्या आजूबाजूला अजूनही पशुबळी दिला जातोय, हे थांबवणे काळाची गरज आहे। शशिकांत कोरे, सातारा, भारत फॉर इंडिया।